आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कारण काँग्रेसने मनसे जाण्याची शक्यता फेटाळून लावली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय करणार हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया। इंडिया अलायन्सचे घटक नसतील त्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्न उद्भवतो। आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव गेलेला नाहीये, ना आम्ही हात पुढे केलेला आहे, ना आमचं काही वैचारिक चर्चा झालेली आहे। त्यामुळे हा विषय आमच्याकरता नगण्य आहे। मतचोरीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत दिसले। त्यानंतर मुंबईतील सत्याच्या मोर्चात महाविकास आघाडी आणि राज ठाकरे एकत्र आले। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत दिसतील असं बोललं जाऊ लागलं। मात्र मनसे सोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या संदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने साधक बाधक स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे। येणाऱ्या 12 तारखेला पार्लमेंटरी बोर्ड लावलेले आहे। पार्लमेंटरी बोर्डात तशा प्रकारचे सर्व प्रस्ताव हे राज्य स्तरावर येतील। मात्र इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या समवेतच आघाडी आणि युती करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। जे इंडिया अलायन्सचे घटक नसतील त्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजेच मनसे महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही किंवा युती मनसेसोबत नाहीच। या संदर्भात इंडिया अलायन्स मध्ये जाण्याच्या अनुषंगानं असा कुठलाही प्रस्ताव मनसेचा हा आलेला नाही। काँग्रेस सोबत आम्ही कुठल्या विषयात एकत्र आहोत? या निवडणुकीमध्ये युती करण्यासाठी आम्ही एकत्र आलोत का? तो विषय नाही। आत्ताचा विषय की मतदार याद्या स्वच्छ व्हाव्या त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। त्याच्या पुढे काय होईल आता तर सांगू शकत नाही। त्याचा निर्णय हेडक्वार्टर जे आहेत आमचे सुप्रीमो तेच निर्णय घेणार आहेत, काय करायचं काय नाही करायचं ते। राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मनसेनं कधी मराठी प्रश्नांवर तर कधी लाऊडस्पीकर आणि मंदिर विषयांवर भूमिका घेतली आहे। काँग्रेसला वाटतं की अशा ध्रुवीकरण करणाऱ्या राजकारणामुळे तिच्या शहरी व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। त्यामुळे काँग्रेसनं मनसेपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतलाय। टिळक भवनमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास नकार देण्यात आलाय। मनसेकडून परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली जाते। त्यामुळे मनसे सोबतची आघाडी पक्षाला परवडणारी नाही। बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकसानदायक असल्याचंही काँग्रेस नेत्यांचं मत आहे। ध्रुवीकरण करणाऱ्या मनसेच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। काँग्रेसनं नेहमीच धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्य आणि सर्वसमावेशक विकास यावर भर दिलाय। मनसेकडून मराठी अस्मिता आणि हिंदुत्वादी भूमिकेला अधिक प्राधान्य देण्यात आलंय। दोन पक्षांमध्ये विचारधारात्मक समानता नसल्यानं काँग्रेसनं विरोध केलाय। महाराष्ट्रामध्ये जी मतदार यादीवरती आता निवडणुका होणार आहेत तीच घोळयुक्त आहे या मुद्द्यावर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि ती जर जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत हे एकमत आहे आणि ते सगळ्या विरोधी पक्षांचं, तो महाविकास आघाडी किंवा कुठल्या आघाडीचा विषय नाही। इंडिया गठबंधन हे भारतीय जनता पक्षाला परास्त करण्यासाठी एक देश पातळीवरती आम्ही प्रयत्न केला होता आणि त्याच्या अनुषंगानं त्यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही संमती सगळ्यांना दिलेली आहे। राहता राहिला मुंबईचा प्रश्न, तो आता मला वाटतं लवकरच येईल। एकटं लढावं का म्हणजे आघाडीमध्ये लढावं? आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव गेलेला नाहीये, ना आम्ही हात पुढे केलेला आहे, ना आमचं काही वैचारिक चर्चा झालेली आहे किंवा कोणी बसलेलं आहे। त्यामुळे हा विषय आमच्याकरता नगण्य आहे, कारण आमच्या पक्षाकडनं कोणीच गेलेलं नाहीये। त्यामुळे हा विषय का पुढे येतो हेच कळत नाहीये। अरे मी काँग्रेस 2014ला सोडली, मला काँग्रेसचे काय प्रश्न विचारतात? त्यांना विचार ना कुठे असतील काँग्रेसवाले ते आता शेवटी काय आहे ते काँग्रेसवाले तुला उत्तर देतील काय करायचं की नाही। ते काय लाचार लोक आहेत, जातील पण उद्या। ते काय नाक घासायची सवयच आहे त्या लोकांना। काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे। मात्र मनसे सोबत कुठल्याही परिस्थितीत आघाडी होणार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। या आघाडीत मनसेला स्थान दिल्यास शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र लढतीवर भर देण्याचा निर्णय घेतलाय। मनसे मात्र त्या पुढच्या रणनीतीबाबत मौन बाळगून आहे। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज ठाकरे महाविकास आघाडीत असतील की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट,
पुढारी न्यूज.